So welcome all, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आपण आज आहोत नेक्स्ट लेसन मध्ये. सो वी आर इन द 10th लेसन दॅट वी कॉल्ड एज द सेल अँड द सेल ऑर्गनल. In Marathi, we will call like the पेशी व पेशी अंगके. So what is like the cell and the cell organelles? So organelles means what? So that is the simple thing. Organelles म्हणजे काय अवयव आहे. अंगके. ज्याप्रमाणे आपल्याला अवयव आहेत, ज्याप्रमाणे आपल्याला ऑर्गन्स आहेत. So we have the different organs. Our body. See, what I'm trying to do, okay, I'm trying to compare the cell with our human body. तर ज्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये लंग्स आहे, लिव्हर्स आहेत, ज्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये फुफ्फुस आहेत, हृदय आहे, नंतर फुफ्फुसे आहेत, हृदय आहे, यकृत आहे, जठर आहे, छोटे आतडे, मोठे आतडे अशा प्रकारचे व्हेरियस आपल्याकडे ऑर्गन्स आहेत, किडनीज वगैरे, पॅनक्रियास, त्यानंतर मसल्स वगैरे अशा प्रकारचे आपण बघायला गेलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे अंगके आपल्या अंगामध्ये, बॉडीमध्ये दिसून पडतात. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये इफ यू वॉन्ट टू से टू सी what we have the livers, we have the brain, we have the eyes, we have the uh, skin, and also we have the heart. So there are the different organs we have, right? So that we call it the organs. And one, if we have the one, that we call it the organ, and if we have the two minutes, so it called the organelles. So organsचा म्हणजे अंगच्या अंगके हे अनेक वचन आहे. म्हणजे काय ते अनेक वचन आहे. तो organ is the or organs is the organ is this single word, and the organelles we can call as the plural. So एक असा एक त्याचं मीनिंग सुद्धा वी कॅन टेक, राईट. आणि आपल्या फिलहाल तर आपल्या बॉडीतला सर्वात मोठा ऑर्गन जर आपण त्याला बोलायला गेलं तर आपण त्याला स्किन किंवा त्वचाबद्दल आपण असं बोलू शकतो. तर इट इज द बिगेस्ट ऑर्गन ऑफ अवर बॉडी. म्हणजे आपल्या पूर्ण शरीराचं सर्वात मोठा ऑर्गन कोणता आहे, तर दॅट इज स्किन. ओके, सो ती आहे त्वचा. आता नेक्स्ट आपण बघूया की व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द सेल. तर बिफोर द गोइंग टू दिस थिंग आपण याकडे म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द सेल म्हणजे या पेशी रचनाकडे जाण्यापूर्वी आपण छोटंसं रिमाइंडर घेऊया 7वीच्या पुस्तकातला. सो सी, आता मी 7वीच्या पुस्तकाचा 7चा जो बुक आहे तो मी बेसिकली चालू केलेला आहे. त्याच्यातला पेज नंबर 70 आपण लास्ट इयर मध्ये 7th ला होतो. आपण 7th ला होतो तो वी हॅव स्टडीड ऑलरेडी अबाउट दिस. सो सी, पेज नंबर 73 मध्ये आपण बेसिकली प्लांट सेल आणि एनिमल सेल, प्लांट सेल अँड एनिमल सेल दॅट वी हॅव लर्न अबाउट. तो बघा, रायबोझम्स आहे, देन सेल रायबोझम्स, प्री रायबोझम्स, lysosomes. Then we have the cell membrane, Golgi bodies, nucleus, नंतर endoplasmic reticulum, the vacuoles, mitochondria, cytoplasm, chloroplast, cell walls. So such organs or such things we have already studied about, and also we have studied the various works of that the cell wall and what is the plasma and what is cytoplasm, what is organelles. So if we to look at the things, or if we look at the page number 73 and 74, then we will find out the structure and the uses of that thing. So please keep reminder. म्हणजेच काय मी काय म्हणतो की जो आपण जो आपण 7वीतल्या सायन्सच्या पुस्तकामधलं पान नंबर 73 आणि पान नंबर 74 बघितलं, तर आपल्याला पेशंटचे वेगवेगळे जे काही अंग आहेत, म्हणजे जे मायटोकॉन्ड्रिया झाला किंवा न्यूक्लियस झालं किंवा गोल्गी बॉडीज झाले, तर किंवा सेल वॉल म्हणजे पेशीची भिंत, क्लोरोप्लास्ट, सायटोप्लाझम, अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही नाव आहेत ते आपल्याला कळतील 73व्या पानावर. आणि त्याच्यात पुढे 74व्या पानावर त्याचे कामं, त्यांचे वैशिष्ट्य काय, त्यांचे कामं काय, हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. तर एकदा आपण प्लीज 73 आणि 74 हा जो पेज नंबर आहे आपला 7वीचा सायन्सचा बुक, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. सो लेट्स कम बॅक टू द अवर थिंग. आपण पुन्हा ह्याच्याकडे येणार आहोत, राईट. आपण आपल्या बुककडे येणार आहोत, 8च्या बुककडे. आणि त्या 8च्या बुकमध्ये आपण आता आहोत पेज नंबर 67 ला. सो स्ट्रक्चर ऑफ द सेल. तर आपण सर्वात पहिले बघणार आहोत तर पेशी रचना. तर पेशी रचनामध्ये कसं, तर बघा ह्याच्या पेशी रचनामध्ये काय कोणत्या बॉडीला काय म्हटलंय ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर बघा, सी व्हॉट इज कॉल्ड ॲज, वी हॅव कॉल्ड ॲज गोल्गी बॉडीज, व्हॅक्युल्स, mitochondria, नंतर Golgi bodies. Then this is the vacuole of the animal cell. This is the vacuole of the plant cell. So see, ह्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित बघायला गेलं तो सी what the different we can see. आपण काय ह्याच्यामधला फरक काय, बेसिकली फरक काय आपण बघू शकतो. तर बघा, सर्वात प्रथम फरक असा आहे की ह्या दोघां पेशीमध्ये एका अशा पेशीला अवतीभोवती जे आवरण आहे ते खूप कडक आहे, कडक आणि जास्त आहे. म्हणजे बघा इथे काय आहे, तो हिअर वी कॅन सी द सेल वॉल, हिअर वी कॅन सी द सेल वॉल, बट इन द सेकंड सेल वी कॅन सी दी सेल मेम्ब्रेन. म्हणजे काय मी म्हणतोय की पहिला जर आपण पेशीकडे बघू तर बघा,
जस्ट फॉरगेट अबाउट दिस नेम. आपण हे जे वनस्पती पेशी किंवा आपण प्लांट सेल आणि अॅनिमल सेल जे बेसिकली बोलतो ते आपण विसरून जाऊ. आपण पहिले आपला लॉजिक वापरून आपण ट्राय करूया की कसं ह्याच्यामधला कोणता अॅनिमल सेल आहे आणि कोणता प्लांट सेल आहे, म्हणजे कोणता वनस्पती पेशी आणि कोणता प्राणी पेशी हे आपण ओळखायचा प्रयत्न करू. तर सर्वात पहिला ह्यांच्या दोघांमध्ये बघा, ऑर्गन्स जे आहेत ते दोघांमध्ये सेम असतात. भले ते प्लांट सेल असो किंवा वनस्पती सेलमध्ये बहुतांश ऑर्गन्स हे सेम असतात. परंतु ह्यांच्यामधले काही मूलभूत फरक त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. पहिला सॉरी पहिला फरक हा की प्लांट सेलला म्हणजेच काय की प्लांट सेलला म्हणजे वनस्पती पेशीना प्लांट सेलला वनस्पतीला सो व्हॉट इज द बेसिक डिफरन्स वी कॅन सी. तो आपला बेसिक डिफरन्स आहे की जो वनस्पती सेल आहे म्हणजेच काय प्लांट सेल आहे त्याचा जो आउटर रेंज आपण जर बघितलं तेव्हा आपल्याला थोडा तो ब्रॉड दिसणार आहे, म्हणजे तो जाड दिसणार आहे. का? कारण तो असतो सेल वॉल, बिकॉज दॅट इज दी सेल वॉल. तर बघा, आपण जर फोटो झूम करून पुन्हा एकदा बघितलं तर ह्यांच्यामध्ये आपल्याला मेनली जे डिफरन्सेस आहे ते आपल्याला लगेच कळून दिसतो. बघा कोणते डिफरन्सेस आहे. ह्याच्यामधला जो आउटर मेंबर आहे म्हणजे बाहेरचा जो आवरण आहे तो इथे खूप छोटा आहे, परंतु इथे जरा जाड आहे, इथं तो जाड आहे. तर ह्याच्याच अर्थ काय की ह्याला हा कोणता आहे, हा पहिली गोष्ट हा की प्लांट सेल आहे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे तर ह्याच्यामधला जो व्हॅक्युल्स आपण जे बोलतोय, हा जो व्हॅक्युल्स आपण जे बोलतोय, हा व्हॅक्यूल आणि हा व्हॅक्यूल ह्याच्यामधला डिफरन्स बघा. तो व्हॅक्यूल प्लांट सेलचा हा नेहमी मोठा असतो, परंतु अॅनिमल सेलचा व्हॅक्यूल हा छोटा असतो. हे एक डिफरन्सेस आहे. दुसरा एक डिफरन्सेस आपण बघू शकतो ह्यांच्यामध्ये सायटोप्लाझम आपल्याला दिसतोय. याच्यामध्ये सायटोप्लाझम दिसल्या कारणाने ह्याचा रंग आपल्याला कुठे ना कुठे ग्रीन दिसतोय. ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला ग्रीन म्हणजे हिरवा हा कलर आपल्याला सायटोप्लाझम असल्या कारणाने बघा. सायटोप्लाझम काय करतो? तो व्हॉट डज द सायटोप्लाझम डू? द सायटोप्लाझम हेल्प्स फॉर कंडक्टिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सायटोप्लाझम काय करतो? तर फोटोसिंथेसिस प्रोसेस पुढे होण्यासाठी, फोटोसिंथेसिस प्रोसेस करण्यासाठी मदत करतो. म्हणून बघा सायटोप्लाझम हा हिरव्या कलर मध्ये आपल्याला दिसून पडतो. तर बघा जेव्हा पण किंवा प्लांट सेल किंवा अॅनिमल सेल हे जे दोघे आपल्या समोर दिले, हे जे 3 पॉइंट्स आहेत, कोणते 3 पॉइंट्स? तर सर्वप्रथम पॉइंट की त्याचं आवरण कसं आहे, म्हणजे हाऊ इज द मेम्ब्रेन ऑफ दॅट सेल दॅट वी हॅव टू लुक ॲट. म्हणजे काय बघा, पहिला हा जो जाड असतो आणि हा इथे पातळ असतो. सेकंड पॉइंट इज दी व्हॅक्यूल, म्हणजे त्याच्यातला जो व्हॅक्यूल्स आपण ज्याला बोलूया. तर व्हॅक्यूल्स बघा, तर व्हॅक्यूल ह्याच्यामध्ये खूप मोठा असतो, परंतु अॅनिमल सेलमध्ये व्हॅक्यूल्स हे छोटे असतात. हे 2 झाले. आणि थर्ड सर्वात मेन डिफरन्सेस आहे की प्लांट सेलमध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट आपल्याला त्याच्यामध्ये आढळतो. बट इफ यू टॉक इन द अॅनिमल सेल, तो अॅनिमल सेलमध्ये तो ऍबसेंट असतो. अॅनिमल सेलमध्ये तो ऍबसेंट असतो. अॅनिमल सेलमध्ये कोणत्या प्रकारचं सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट असं आपल्याला दिसून पडत नाही, परंतु आपल्याला प्लांट सेल्स मध्ये दिसून पडतात. तर का त्याचं रिझन आहे? तर रिझन सिंपल आहे की त्याच्यामध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस प्रोसेस हेल्प होत जाते, म्हणून त्याच्यामध्ये जो डिफरन्सेस आहे दॅट वी हॅव सीन. ठीक आहे. सो दिस इज द बेसिक डिफरन्सेस. आणि त्याच्यावरून आपण बेसिकली हे करू शकतो, ओळखू शकतो की कोणता सेल हा प्लांट सेल आहे आणि कोणता सेल हा अॅनिमल सेल आहे, हे आपण करू शकतो. म्हणजे या 3 डिफरन्सेस वरून आपण बेसिकली मुख्यतः बघू शकतो की कोणती पेशी वनस्पती पेशी आणि कोणती पेशी ही प्राणी पेशी आपण ओळखतो. बाकी जर आपण बघायला गेलो मायटोकॉन्ड्रिया किंवा गोल्गी बॉडी, न्यूक्लियस हे जे काही बॉडीज आहेत किंवा आपण ज्याला बेसिकली बोलतो पेशी पटल, नंतर पेशी भिंतके, लवके, रिक्तिका, गोल्गी संकुलन, तंतुकणिका. तर हे जे आपण बघायला गेलो तर हे बेसिकली या दोघांमध्ये सेमच आपल्याला दिसून येणार. बेसिकली दोघांमध्ये सेमच आपल्याला दिसून पडणार आहे, राईट. सो दिस आर द थिंग्स. मीन्स व्हॉट आय एम सेड, मायटोकॉन्ड्रिया, Golgi bodies, nucleus, ribosomes or lysomes. So that we can see in the both the cells. Okay. So this is the basic structure we have already seen. आता आपण त्याच्यातले कोणते कोणते पार्ट्स आहेत that we will look at. आपण बेसिकली पुन्हा एकदा त्याच्यातले पार्ट्स काय ते आपण बघून घेणार, आणि प्लस त्यांचा स्ट्रक्चर आणि त्याचे फंक्शन्स काय ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा, पहिला आहे पेशी भित्तिका. पहिला आहे पेशी भित्तिका म्हणजेच काय, सेल वॉल. ज्याप्रमाणे आता मी सेल वॉल इथे बोलत होतो, हा जो ब्रॉड स्ट्रक्चर जो आपल्याला दिसतोय त्याला आपण सेल वॉल असं म्हणू शकतो. त्याला पेशी भित्तिका मराठीमध्ये सुद्धा म्हणतात. तर बघा ह्याच्यामध्ये काय बघा, तर बघा शैवाल, कवक व वनस्पती पेशीचे
वनस्पती पेशीभोवती आढळते. प्राणी पेशीला पेशीभित्तिका नसते. पेशीभित्तिका म्हणजे पेशीपटलाभोवती आवरण मजबूत व लवचिक आवरण. तर बघा, पेशीभित्तिकाचे मूलतः सेल्युलोज व पेक्टिन या कार्बोदकापासून बनलेले असते. कालांतराने आवश्यकतेनुसार द लिग्निन, नंतर वी कॅन से द सुबेरन, नंतर क्युटिन अशा बहुवार्षिके पेशीभित्तिका तयार होतात आणि नंतर पेशीचा आधार देणे. नंतर आपण बघतो पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडून पेशीचे रक्षण करणे हे पेशीभित्तिकाचे कार्य आहे. तो व्हॉट वी कॅन से, तो आपण वी विल सी it is found around the cell of algae, fungi, and plants. The animal cells lack of the cell wall. The cell wall is an elastic and a strong coat around the cell membrane. It is mainly composed of the carbohydrates like cellulose and pectin. Afterwards, the polymers like lignin, suberin, cutting are added in the cell wall as per need. And the function of the cell walls are the support and to protect the cell by preventing the entry of excess water in the cell. तर बघा, बेसिकली आपण बोलू शकतो की फर्स्ट थिंग दॅट वी कॅन से, एक डिफायनड शेप देण्यासाठी एका सेलला डिफायनड शेप देण्यासाठी तर सेल वॉलचा यूज होतो, परंतु सेल वॉल बेसिकली कशाने बनलेला होतो? कार्बोहायड्रेट लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. कार्बोहायड्रेट लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. बघा, पुन्हा एकदा बोलतो, कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज यांच्यापासून तो बनलेला. Yeah, so this is the thing, and again it is made by the compost of the carbohydrates like the cellulose and pectin. Afterwards, the polymers like lignin and suberin cutting are added in the cell wall as per the need. म्हणजे देखो, पहिले प्रथमता आपण बघू शकतो, सबसे पहिले कार्बोहाइड्रेट्स जो सेल्यूलोस और पेक्टिन जैसे कार्बोहाइड्रेट रहते हैं, उनके मदद से सेल वॉल बनाया जाता है. उनके मदद से सेल वॉल पहले बनाया जाता है, लेकिन सेल वॉल बनाया जाता है ये तो बरोबर है, लेकिन उसमें जरूरत के जैसे म्हणजे जशी त्यांची नीड असेल, जशी त्यांची गरज असेल त्यासारखं त्याप्रमाणे तिथं लिंगेन, नंतर सुब्रेन अँड कटिंग अशा प्रकारचे काही घटक, अशा प्रकारचे काही पॉलिमर सुद्धा तिथे ऍड होतात. पॉलिमर्सला आपण त्यांना बेसिकली कालांतराने आवश्यकतेनुसार असे बहुवारिके बहुवारिके म्हणजे ज्याला आपण पॉलिमर्स असं म्हटलेलं, असे बहुवारिके तिथे ऍड होत असतात. तिथे ऍड होतात म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स होत होतात आणि तो बेसिकली मुख्य मुख्य काम काय त्याचं काय, की जो जास्तीत जास्त पाणी जो ऍड झालेला आहे सेलमध्ये, पेशीमध्ये, तो बाहेर जाऊ न देणे ह्याचा तो प्रिव्हेन्शन करत असतो, ह्याचा तो मदत करू शकतो. दुसरा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड सेल मेम्ब्रेन. दुसरा आपल्याकडे आहे पेशीपटल म्हणजे प्रदव्य पटल. पेशीपटल म्हणजे प्रदव्य पटल. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन हे बेसिकली काय आहे? तर बघा, हे बेसिकली हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पारावारांपासून वेगळे करत असतात. तर पेशीतील घटकांना बाह्य पारावारातून ते वेगळे करत असतात. इट इज अ थिन फ्रॅगीन or we can say the fragile elastic covering that separates the cell compound from the outer environment. That separates the cell compound. So see, if we look at the here, so here we will find the here we will find a fine thin लाईन. म्हणजे बघा, एकदम छोटी अशी जी लाईन तिथं आपण जे बघतो, एकदम छोटी असं जो कव्हर आपण जे बघतो, ते आपल्याला त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असं म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचं काय, तर पुढच्या गोष्टी आपण बघूया. तर बघा, द स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन, द प्रोटीन मॉलिक्युल्स आर embedded in the two layers of the or we can say the photosyllopid. नंतर याच्यामध्ये आपण बोलू शकतो, नंतर स्कुरिल और सुफिल मेदाच्या, म्हणजे ज्याला आपण फोसोफिलिपेड असं म्हटलं होतं, हे दोन थरांमध्ये मिसळलेल्या प्रधानांचे रेणू अशा प्रदव्य पटलाची रचना असते. प्रदव्य पटलाची रचना असते. तर बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी द सिलेक्टिव्हली permeable membrane as it allows some substances to enter the cell while preventing other substances. म्हणजे त्याने काय म्हटलेलं आहे,
म्हणजे त्यांनी बेसिकली काय म्हटलेलं आहे, की प्रद्रव्य पटलातील काही ठराविक पदार्थामध्ये ये जा करून देत, तर काही पदार्थामध्ये अटकाव करत, म्हणून त्यांना आपण निवडक कक्ष निवडक कक्ष और सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे निवडक कक्ष पारपटल असे म्हणतात. So what do you mean by selective permeable membrane? So means what? दे आर मीनिंग की तो जो प्लाझ्मा मेम्ब्रेन जो असतो, ते फक्त जे आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनाच तो आतमध्ये येण्याची परमिशन देतो आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांना तो परमिशन देत नाही. म्हणजे त्यांना आतमध्ये येण्याची परमिशन तो मुळीच देत नाही. इन केस जर समजा इथं वॉटर ड्रॉपलेट असेल, म्हणजे पाण्याचा जर ड्रॉपलेट असेल किंवा प्रोटीन ड्रॉपलेट असेल, तर त्यांना तो एंट्री करण्याची तर परमिशन देतो. परंतु जर अनवॉन्टेड जर गोष्ट असेल, तर त्याला तो एंट्री करू देत नाही. त्याला तो एंट्री करू देत नाही. सो दिस इज द थिंग वी कॅन सी, म्हणून याला सिलेक्टिव्हली परमिएबल असं म्हणतात. कारण ज्याची गरज आहे त्यालाच तो बोलवतो. अन्यथा दुसऱ्या गोष्टींना तो घेत नाही. राइट? सो दिस इज द थिंग त्यांनी असं म्हटलेलं आहे. पुढचं आपण बघूया. सो ड्यू टू दिस प्रॉपर्टी द युजफुल मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, सॉल्ट, ऑक्सिजन एंटर इंटू द सेल अँड CO2 एक्सिट्स द सेल्स. म्हणजे याच फंक्शनमुळे आणि याच्याचमुळे बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे आपण जे बेसिकली आपण बोलत आहोत, ते पेशी पटल याच्यामुळेच काय होतंय, की याच्यामुळे जे ऑक्सिजन वगैरे पाणी जे बाहेर ज्याप्रमाणे आता मी बघितलं होतं वॉटर ड्रॉपलेट असेल, पाण्याचा जो बिंदू असेल, तर तो बेसिकली तो बेसिकली ह्याच्यामध्ये तर घेतला जातो. कशामध्ये घेतला जातो? सेलमध्ये तर घेतला जातो. म्हणजे पेशीमध्ये त्याचा स्वीकार होतो. परंतु जर कार्बन डायऑक्साईड तयार झाला असेल, तर त्याला पेशीबाहेर काढण्यात येत असतो. म्हणून त्याला सिलेक्टिव्हली परमिएबल असं म्हटलं जातं. तर व्हेनेव्हर वी कॉल्ड ॲज व्हाय इट इज कॉल्ड सिलेक्टिव्हली परमिएबल. तर सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय? निवडक पारपटल. निवडक पारपटल म्हणजे सिलेक्टिव्ह परमिएबल आपण त्याला बोलू शकतो. तर बघा, इफ एनी चेंजेस ऑक्युर आउटसाइड द सेल, द सेल्युलर और सेल्युलर एन्व्हायर्नमेंट डज नॉट चेंज ड्यू टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस कंडिशन इज कॉल्ड द होमोस्टॅसिस और होमिओस्टॅसिस. म्हणजे बघा बघा बेसिकली आपण त्याला काय म्हणतोय, की पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचं काम प्रद्रव्य पटल करते आणि याला समस्थिती असं म्हणतात. त्याला समस्थिती असं म्हणतात. दॅट वी कॉल्ड ॲज दी होमो और होमिओस्टॅटिस. दॅट वी कॉल्ड ॲज द होमिओस्टॅटिस. दॅट वी कॉल्ड ॲज द होमिओस्टॅटिस. होमिओस्टॅटिस म्हणजेच काय? किंवा समस्थिती म्हणजेच काय? की इव्हन दो द बॉडी इफ द बॉडी टेम्परेचर इज चेंजिंग, इव्हन दो द एन्व्हायर्नमेंट अराउंड द सेल इज चेंजिंग, बट स्टिल the plasma membrane doesn't allow the cell to change their environment. म्हणजेच काय मी म्हटलो, की भलेही संपूर्ण बॉडीचं तापमान वेगळं झालं असेल, भलेही त्या पेशीच्या आजूबाजूचे घटक बदलले असतील किंवा काही त्यांच्यामध्ये बदल झाला असेल, परंतु जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, जो पेशीपटल आपण जो बोललो होतो, तो पेशीपटल काय करतो? पेशीपटल त्यांना कधीही बेसिकली पेशीपटल त्यांना कधीही आपलं वातावरण चेंज करण्याची परवानगी देत नाही किंवा तो आपण बोलू शकतो सिंपल वर्डमध्ये, की तो त्यांचा ज्याप्रमाणे त्यांचं हे आहे वातावरण आहे, तो तसाच तो ठेवत असतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल तो करू देत नाही. ठीक आहे. सो धिस इज हाऊ द पेशी पटेल आणि अशा प्रकारचे प्लाझ्मा मेम्ब्रेन हा खूप इम्पोर्टंट फॅक्टर आपण बघितलेला इम्पोर्टंट फॅक्टर आपण बघू शकतो. नंतर आपण बघूया द नेक्स्ट थिंग दॅट वी हॅव द ॲक्टिव्हिटी दॅट कन्झ्युम द सेल्युलर एनर्जी. हाऊ डज द सबस्टन्सेस ट्रॅव्हल इन द सेल्स? तर ते आपण आता बेसिकली बघणार आहोत. सो बिफोर गोइंग दॅट थिंग्स आपण पहिला पेशी भिंतीची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल दॅट वी विल लुक ॲट. तर बघा सेल वॉल आपण बेसिकली बघितलेलं. तर सेल वॉलच्या इथं जसं आपण आउटर रेंज बोललो असेल, तर आउटर रेंज किंवा आउटर जो सर्वात बाहेरचा जो आवरण आहे, त्याला आपण म्हणजे प्लांट सेलचा, वनस्पती सेलचा, त्याला आपण सेल वॉल म्हणजेच आपण काय म्हणत पेशी भित्तिका असं त्याला बेसिकली म्हटलं जातं. पेशी भित्तिकाचे स्ट्रक्चर कसं असतं ते आपण बघूया. तर बघा, पेशीपटल सर्वात मध्ये असतो. नंतर सर्वात पहिले पातळ थर जो असतो आणि या दोघांच्या मध्ये ज्याप्रमाणे आपण पेक्टिन, नंतर सूक्ष्मकांत तंत्र, नंतर विद्राव प्रथिने, नंतर हेमिसोग्लोस, प्राथमिक आणि पेशी भित्तिका असं आपण बघूया बेसिकली. म्हणजे काय म्हटलंय तर बघा, ह्याच्यामध्ये आपण बघतो बघा, मिडल लेमिना, नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि म्हणजे बघा, सांगण्याचा उद्देश आहे, की जी पेशी भिंतिका असते बघा, पुन्हा एकदा मी काय म्हणतो ते ऐका. जी पेशी भिंतिका असते म्हणजे जो सेल वॉल असतो, त्या सेल वॉलच्या आतमध्ये
सेल मेम्ब्रेन असतो. म्हणजे त्याच्यामध्ये सेल वॉलच्या आतमध्ये ते आपण सेल मेम्ब्रेन असल्याचं आपण बघू शकतो. सेल मेम्ब्रेन म्हणजे काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन दॅट वी कॉल एज द पेशी पटल. म्हणजे सेल वॉल हा सर्वात वरती, त्याच्या खाली सेल मेम्ब्रेन म्हणजे त्याला आपण पेशी पटल असं म्हणतो. ठीक आहे. तर या दोघांमधले काय फरक आहे, ते आता या दोघांमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी असतात, त्या आपण त्या थरामध्ये बघणार आहोत. तर बघा, पेशी पटल और पटल आपण बोललोय म्हणजेच काय? प्रद्रव्य पटल म्हणजेच आपण त्याला बेसिकली सेल मेम्ब्रेन बोललोय. हा जो पूर्ण जो पट्टा आपल्याला जस्ट डॉट, 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 डॉट तर आपल्याला सेल मेम्ब्रेन आपण असं बोलू शकतो, राइट? थांबा मी 2 मिनिटं जस्ट लेट मी चेंज द कलर ऑफ दिस देन वी विल गो. आता ह्याच्यामध्ये कारण ब्लू कलर पण आहे. सो आय विल टेक इट ॲज अ रेड. रेड कलर मी घेतो. तर बघा, हा जो पार्ट आपल्याला बेसिकली दिसत आहे, हा जो पार्ट जो मी बोलतोय डॉट, डॉट, डॉट मध्ये, तो आपला आहे पेशी पटल. म्हणजे तो डॉट, 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 डॉट जो पार्ट आहे, तो आपला आहे पेशी पटल. म्हणजेच काय आपण त्याला म्हणतोय प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन असं याला म्हटलंय. तर इट इज द थिनेस्ट पार्ट ऑफ दी सेल आपण त्याला बोलू. म्हणजे पातळ असतो आणि तो एक लिक्विफाईड असल्याचं आपण बोलवतो. परंतु हा जो आपल्याला जो जड पदार्थ आपल्याला दिसतोय, जो पातळ थर आपल्याला दिसतोय, त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला आपण लिमेम असं म्हटलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो? लिमेला. तर लिमेला असं त्याला म्हटलेलं, मिडल लिमेला आपण त्याला म्हटलेलं आहे, जो असतो सेल वॉल, जो आउटर कव्हर आपण त्याला बोललो. आता सेल वॉलच्या आणि सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आपण जे कार्बोहायड्रेट्स, जे प्रोटीन्स आणि जे बेसिकली जे पॉलिमर्स जे आपण बोललो होतो, तर ह्या जे गोष्टी आहेत, ते आपल्याला यांच्या आतमध्ये दिसून पडतात. म्हणजे बघा, वी कॅन से वी कॅन से द हेमिसेल्युलोज, नंतर पेक्टिन, नंतर सूक्ष्म तंतू आणि नंतर आपण बोलतो विद्राव्य प्रथिने. म्हणजे बघा, द होमे और हेमिसेल्युलोज, पेक्टिन, नंतर सेल्युलोज मायक्रोफायबर्स, सोलिड प्रोटीन्स अँड दिस आर द प्रायमरी सेल वॉल. तर प्रायमरी सेल वॉल तर म्हणजे बेसिकली हे जे काही फॅक्टर्स आहेत, जे आपण ऑलरेडी बोललेलो आहोत, की बघा भलेही प्लाझ्मा सेल वॉल हे कार्बोहायड्रेट्स पासून बनलेलं असतं, परंतु त्याच्यामध्ये जे पॉलिमर्स ॲड असतात, द लिग्निन, स्टर्बोन अँड कटिंग जे आपण बोललेलो आहे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून पडतात. तर दिस व्हॉट वी कॅन सी आणि ते जे फॅक्टर्स आहेत, ते वी कॅन सी इन दिस गॅप. ओके, तर या गॅपमध्ये आपण बेसिकली ते बघू शकतो. तर नेक्स्ट आपण बघूया व्हॉट इज एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. म्हणजे आता आपण बघून घेणार आहोत, तर व्हॉट इज एंडोसायटोसिस म्हणजे त्याला आपण काय म्हटलं, पेशी भक्षण आणि दुसरं आहे पेशी उत्सर्जन. तर पेशी भक्षण आणि पेशी उत्सर्जन ह्याचा अर्थ काय ते आपण बघूया. तर व्हॉट इज एंडोसायटोसिस? टू द गल्फ अँड द एनगल्फ द फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे बाहेरचे जे काही आवरणच्या म्हणजे बाहेरून पर्यावरणाचं अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे, ज्याला आपण काय म्हणतोय एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस म्हणजे त्याला आपण म्हटलेलं एंडोसायटोसिस म्हणजे त्याला पेशीय भक्षण असं म्हटलेलं आहे. नंतर आता आपण बघूया, नंतर आपलं बघितलं तर ते एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस म्हणजे काय? की टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे. एक्झोसायटोसिस म्हणजे काय? व्हॉट इज एक्झोसायटोसिस? दॅट वी कॉल्ड पेशी उत्सर्जन. म्हणजे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे. बघा, ज्याप्रमाणे आपल्यामध्ये पण सिस्टम आहे, ज्याप्रमाणे आपल्या ह्युमन बॉडीजमध्ये इव्हन अवर ह्युमन बॉडीज हॅव दॅट सिस्टम दॅट वी ईट अँड आफ्टर द डायजेशन ऑफ दॅट, द रिमेनिंग वन वी एक्सक्रेट. म्हणजे आपण काय करतो? आपण जेवतो, आपण खातो, आपलं पोट भरेपर्यंत आपण जेवतो. नंतर एकदाचं आपण जेवण झालं, की नंतर ते सगळं पचतं आणि पचल्यानंतर ते त्याचं काय होतं, आपण उत्सर्जन करून जातो. उत्सर्जन करतो म्हणजे ते विष्ठेद्वारे ते सगळं उरलेलं जो अन्न वगैरे आहे, तो बाहेर जातो. त्याचप्रमाणे आपण पेशी भक्षण आणि उत्सर्जन याबद्दल सुद्धा बोलू शकतो. सो पेशी भक्षण उत्सर्जन म्हणजे एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. तर हे जे 2 फॅक्टर्स आहेत दॅट वी कॅन सी. ओके. सो धिस इज द थिंग. याच्यामध्ये कोणते एंडोसायटोसिस आहे, कोणते एक्झोसायटोसिस आहे आणि ते कशाप्रमाणे त्याची प्रोसेस करताय, ते आपण बघणार आहोत. तर ठीक आहे. दॅट वी विल लूक ॲट इन दी नेक्स्ट सिनारिओज. आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण त्याच्याबद्दल बघणार आहोत. ठीक आहे. आय होप या लेसनमध्ये तुम्हाला काही डाऊट नसेल. इन केस असेल, तर यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. आणि जर काही डाऊट नसेल, तर गो अँड रीड दिस सेशन, रीड दिस लेसन आणि काही डाऊट असेल, तर यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. आपण नेक्स्ट सेशनमध्ये याबद्दल बोलणार आहोत. त्याचे जे पुढचे प्रोसेस ऑफ दोज दॅट डू नॉट कन्झ्युम दिस सेल्युलर एनर्जी, दॅट वी विल लूक ॲट. म्हणजे ह्याचा जो पुढचा पार्ट आहे, तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे.